अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। हे बघा पिठलं आपलं झालेलं आहे, तयार आहे, पाहू शकता तुम्ही। आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका। नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे घेरून पिठले। आता घेरून पिठलं कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते। तर आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकून घेऊ आपण। जिरे मोहरी, लसूण बारीक कट केलेला आहे तो टाकतोय आता। मिरच्या टाकतोय, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या कट करून घेतल्या। आता मिरच्या चांगल्या परतून घेऊ थोड्या। कांदा घेतलाय, 2 कांदे घेतले बारीक कट करून। हिंग टाकतोय आपण आता। हळद टाकून घेऊ, अर्धा चमचा हळद। टोमॅटो घेतलाय बारीक कट करून, तो टाकतोय आता। तो आपण आता परतून घेतोय। त्याच्यातच आता चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण। थोडं 2 चमचे पाण्याचा वापर करतोय, मसाले चिपकू नये म्हणून। झालाय आपला मसाला, आता पाणी ओतून घेतोय आपण। 1 ग्लास पाणी टाकतो। अजून 1 ग्लास पाणी घेतोय। आता या पाण्याला चांगली उकळी आली की आपण पिठलं घेरायला घेणार आहे। झाकून ठेवतोय आपण आता 2-3 मिनिटं, चांगली उकळी येईपर्यंत थोडं झाकून ठेवू। हे बघा ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत मस्त पिठल्यासोबत, पाहू शकता तुम्ही। आता आपल्या या पाण्याला पण उकळ आलेली आहे। हे बघा कोथिंबीर टाकून घेतोय। पाण्याला चांगली उकळी आली ना तर याच्यातलं आपण पाणी थोडं कमी करणार आहे। थोडं पाणी कमी करून घेऊ, म्हणजे जास्त पिठात आहे ना पिठलं घेरता येत नाही, मग थोडे पडतात त्याच्या, म्हणून पाणी ना कमी करून घ्यायचं। पाण्याला उकळी आलेली आहे, आपण आता हे पीठ थोडं थोडं पीठ टाकून घेरून घेणार आहे। याला घेरून पिठलं म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि खूप छान लागतं। याच्या आधी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण तो आहे ना पीठ कालून घेतलेलं आहे पाण्यात आणि मग ते पिठलं बनवलेलं होतं। असं चमच्याने हटवत राहायचं। काही जण हटून पिठलंही म्हणतात। हे बघा अशी गठुडी पडायला नको ना, म्हणून थोडं अजून हलवत राहायचं। 1 वाटी पीठ घेतलंय आपण, त्याच्यातून थोडंसं अजून टाकतोय। हे बघा पिठलं घेरून झालेलं आहे आपलं। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याला शिजून घेणार आहे। पाण्याचा वापर एकदम नाही करायचा, थोडा थोडा टाकायचा। हे बघा थोडं पाणी टाकून आणखी हलवायचं, असं घोटून घ्यायचं मस्त। आणि नंतर आपण पाणी टाकणार आहेत अजून।
नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन दाबायला मात्र विसरू नका. सोपी साधी सोपी रेसिपी आहे. नवीन करणाऱ्यांना सुद्धा काही हरकत नाही. नवीन शिकाऊ मुलींना सुद्धा हे पिठलं आरामात करता येईल आणि भाकरीसोबत तर खूप छान लागतं. ज्वारीची, बाजरीची, कुठल्याही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. आता आपण हे पूर्ण गर पाणी काढून घेतलं होतं ना, ते ओतून घेतोय. झाकून ठेवणार आहेत आपण. हे बघा मस्त झालंय. अजून 2-3 मिनिटं पुन्हा चेक करत राहायचं. 5 मिनिटं तरी लागतील शिजायला. आता झाकून ठेवू, मध्ये मध्ये चेक करत राहायचं. हे बघा पिठलं आपलं झालेलं आहे, तयार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका.